एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक 23 वर्षाचा मुलगा होता आणि त्याचा त्या दिवशी वाढदिवस सुद्धा होता। आता वाढदिवस असल्यामुळे त्यानं त्याच्या मित्राला पार्टी द्यायचं ठरवलं आणि पार्टी करण्यासाठी 3 मित्रांसोबत तो बाहेर गेला आणि हा एक चौथा, अशा 4 जणांनी मिळून रात्री पार्टी केली। पण मात्र मध्यरात्री त्या ठिकाणी दारूची नशा जास्त झाल्यामुळे ज्या तरुणाचा वाढदिवस आहे त्या तरुणाने दुसऱ्या त्याच्या मित्राच्या डोक्यात दारूची बाटली फोडली। आता दारूची बाटली फोडल्यामुळे तो जखमी झाला आणि जखमी झाल्यामुळे अजून त्याचे जे सोबतचे 2 मित्र होते ते दोघं जण त्याला घेऊन जवळच्या दवाखान्यामध्ये गेले, हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्याला जखमपट्टी मलमपट्टी करून पुन्हा वापस घेऊन आले। पण मात्र जेव्हा ते वापस आले तेव्हा ज्या तरुणाने त्याच्या डोक्यात बाटली फोडली तो तरुण त्या ठिकाणी नव्हता, तर तो त्या ठिकाणी मृत पावलेला होता। आणि जेव्हा ह्या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली, पोलीस घटनास्थळी आले, तेव्हा सगळ्यांना एक प्रश्न पडला की हे 3 जण तर दवाखान्यात गेले होते, मग तो त्या ठिकाणी जो असणारा बर्थडे बॉय आहे त्याला नेमकं कोणी मारलं होतं, हाच मोठा प्रश्न या ठिकाणी पडलेला होता। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच उल्हासनगरमधील उल्हासनगरचं जे चिंचपाडा पोलीस स्टेशन आहे, चिंचपाडा परिसर आहे, या परिसरामधलं जे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन आहे, याच विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। तारीख आहे 27 जून 2024 ची। 27 जून 2024ला या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक 23 वर्षीय तरुण होता, कार्तिक वायाळ त्याचं नाव होतं आणि त्याचा वाढदिवस 27 जून रोजी होता। आता वाढदिवस असल्यामुळे त्यानं त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायचं ठरवलं। घरामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण होतं आणि संध्याकाळी त्यानं त्याचा बर्थडे मित्रांसोबत साजरा करायचं ठरवलं। म्हणून त्याचे जवळचे जे मित्र होते 3 जण त्यांनी त्याला वाढदिवसासाठी बोलवलं। त्यामध्ये जो मित्र आहे त्याचं नाव आहे निलेश क्षीरसागर एक आहे, दुसरा जो आहे त्याचं नाव आहे सागर काळे आणि तिसरा जो आहे धीरज यादव। अशा 3 मित्रांना पार्टी करायसाठी बोलवलं। आता जशी संध्याकाळ झाली त्यांनी त्या ठिकाणी त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला, केक कापला आणि केक कापल्यानंतर मग पार्टी करायला सुरुवात केली। पण मात्र या पार्टीमध्ये त्यांनी दारूचा सुद्धा समावेश केलेला होता। आता हे 23-24 वर्षाचे तरुण होते आणि यांनी दारू प्यायला सुरुवात केली होती। मग आता दारू प्यायला सुरुवात केली, एकामागे एक पॅक एकामागे एक पॅक मारत गेले, यांना टूल नशा झाली। मग कोण कशा पद्धतीनं भारी आहे, मी तुझ्यापेक्षा कसा आहे, तू त्याच्यापेक्षा कसा आहे, असं यांचं बोलणं चालणं आपापसातच सुरू झालं। म्हणजे ज्या उद्देशानं हे एकत्र आले होते पार्टी एन्जॉय करण्यासाठी तो विषय राहिला बाजूला आणि याच्यामध्ये कोण भारी आहे कोण कोण मोठं आहे हे दाखवण्याचा यांच्यामध्ये प्रयत्न सुरू झाला। मग यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाल्यामुळं ज्या तरुणाचा वाढदिवस होता कार्तिकचा, त्या कार्तिकला राग आला आणि जो दारू पिऊन जास्त बडबड करत होता निलेश, त्याच्या डोक्यामध्ये कार्तिकनं काचेची बाटली म्हणजे दारूची बाटली मारल्यामुळे ती फुटली आणि त्याला जखम झाली। मग जखम झाल्यामुळं उर्वरित त्याचे जो 2 मित्र होते सागर आणि धीरज, या दोघांनी निलेशला जवळच्या दवाखान्यामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी नेऊन त्याला मलमपट्टी केली, जखमपट्टी केली आणि ते त्या ठिकाणाहून पुन्हा या पार्टीमध्ये सामील होण्यासाठी वापस आले। पण मात्र वापस आलेले असताच तो जो धीरज होता, माफ करा जो कार्तिक होता, तो त्या बिल्डिंगच्या खाली पडलेला होता, मृत अवस्थेत होता आणि त्याचा जीव सुद्धा गेलेला होता। आता हे दृश्य पाहून ते 3 मित्र मोठ्या प्रमाणात घाबरले आणि त्या परिसरातले लोक तोपर्यंत जमा झालेले होते, कारण की त्याचा 4थ्या मजल्यावर पडून या ठिकाणी मृत्यू झालेला होता। मग त्या ठिकाणी आवाज झाल्यामुळे लोक जमा झाले, घटनेची माहिती पोलिसांना दिली, पोलीस घटनास्थळी आले, पंचनामा केला, मृतदेह ताब्यात घेतला, पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। पण मात्र या पार्टीमध्ये नेमकं कोण कोण सामील होतं अशांचा शोध घेतला तेव्हा हे 3 जण त्या ठिकाणी असल्याचं समजलं आणि या 3घांना मग चौकशीसाठी ताब्यात घेतलं। मग चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर हा जो प्रकार घडला की त्यांना बाटली मारली, नंतर हे दवाखान्यात गेले, मलमपट्टी करण्यासाठी वापस आल्यानंतर त्यांनी पाहिलं की कार्तिक खाली पडलेला होता। हे संपूर्ण प्रकरण त्या 3 जणांनी पोलिसांना सांगितलं। आता पोलिसांनी याच आधारे तक्रार नोंदवून घेतली आणि आकस्मिक मृत्यूची नोंद सुद्धा केली की याचा पडून मृत्यू झालाय म्हणून।
पण मात्र त्याचे जे वडील होते कार्तिकचे, यांना ही गोष्ट काही पटली नाही. ही गोष्ट त्यांना पटली नसल्यामुळं, कारण की त्या मित्रांनी जे कारण दिलंय ते कारण त्यांना पटलं नाही, म्हणून त्यांनी पोलिसांना सखोल चौकशी करण्यास सांगितलं आणि यामध्ये काहीतरी काळंबिळं आहे असं त्यांनी सांगितलं. मग पोलिसांनी त्यांच्या तक्रारीच्या आधारे पुन्हा एकदा चौकशी करायला सुरुवात केली आणि चौकशी केल्यानंतर मग मात्र ते जे 3 मित्र होते त्या तिघांना ताब्यात घेतलं आणि मग पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं त्यांना विचारलं, तेव्हा घडलेलं संपूर्ण प्रकरण समोर आलं. त्यांनी कबूल केलं की त्या ठिकाणी त्यांनी दारूची नशा केलेली होती. दारू पिता पिता या दोघांमध्ये वादविवाद झाले, भांडणं झाले, मी मोठा तू मोठा, एकाला एक वरचढ कसा, असे वादविवाद झाले. आणि वादविवाद झाल्यानंतर कार्तिकनं सुरुवातीला निलेशच्या डोक्यात बाटली मारली. निलेश जखमी झाल्यामुळं धीरजला आणि सागरला राग आला. मग या तिघाजणांनी मिळून तो जो कार्तिक आहे, जो बड्डे बॉय आहे, जवळचा मित्र आहे, त्यालाच बेदम मारहाण केली आणि बेदम मारहाण केल्यानंतर दारूच्या फुल नशेमध्ये त्याला 4थ्या मजल्यावरून खिडकीतून खाली फेकून दिलं आणि खाली फेकून दिल्यानंतर ते त्या ठिकाणाहून पसार झाले. काही वेळ दुसरीकडे थांबले, पुन्हा वापस आले आणि जणू त्यांनी काही केलंच नाही असं त्यांनी दाखवून दिलं. पण मात्र कार्तिकच्या वडिलांनी सखोल तपास करण्याचं पोलिसांना सांगितल्यामुळं हे संपूर्ण प्रकरण समोर आलं. पोलिसांनी 3ही आरोपींना बेड्या ठोकलेल्या आहेत. कायदेशीर कारवाई त्यांच्यावर चालू आहे. पण मात्र समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय हे तुम्हाला लक्षात आलं असेल की जे जवळचे मित्र होते, ज्याचा वाढदिवस होता, वाढदिवसाच्या दिवशीच त्याचा जीव त्याच्याच मित्रांनी घेतला होता. म्हणजे एकदा दारू पिली तर मग त्यांच्या डोक्यात काय येतं, कोणी जुनी दुश्मनी काढतं, कोणी नवीन भांडण उकरून काढतं. अशा पद्धतीनं वादविवाद होऊ शकतात. म्हणून दारू पिताना जरा काळजी घेतली पाहिजे आणि जास्त नाही होऊ दिली पाहिजे, जेणेकरून अशा घटना त्या ठिकाणी कुठंतरी कमी होऊ शकतात. पण मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीनं घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आम्ही तेच सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असतो. जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.